3 जून 2017 रोजी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांना ओपन चॅलेंज केलं की जे कोणी लोक म्हणत आहेत की ईव्हीएम हॅक करता येतं त्यांनी जगातील कुठल्याही एक्सपर्ट व्यक्तीला घेऊन यावं आणि ईव्हीएम हॅक करून दाखवावं। या चॅलेंज नंतर आजपर्यंत एकही पार्टी किंवा एकही व्यक्ती निवडणूक आयोगाकडे गेलेली नाही आणि ईव्हीएम हॅक करण्याचा दावा देखील कोणी केलेला नाही, कारण त्यांनाही चांगलेच ठाऊक आहे की ईव्हीएम मशीन हॅक करणं हे अशक्य आहे। निवडणुकीच्या निर्णयाची तारीख जवळ येऊ लागली की ईव्हीएम हॅकिंग हे शब्द आपल्या कानावर पडतात। आजच्या या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेऊयात की ईव्हीएम कसं काम करतं आणि खरंच ईव्हीएम हॅक करणं शक्य आहे। नमस्कार, मी सचिन डांगे आणि आपण बघत आहोत एनबी मराठी चॅनल। एनबी मराठी, आवाज नव्या भारताचा। ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। ईव्हीएम हे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन भारतीय कंपन्यांनी बनवलेलं मशीन आहे। या ईव्हीएमचे 3 भाग असतात। पहिला भाग म्हणजे बॅलेट युनिट, दुसरा कंट्रोल युनिट आणि तिसरा व्हीव्हीपॅट। बॅलेट युनिटवर उमेदवारांच्या नावाची यादी असते, तसेच उमेदवारांचे नाव आणि चिन्ह यापुढे मतदानाचे बटण असते। हे बटन दाबून आपण आपले मत रजिस्टर करू शकतो। एकदा आपले मत रजिस्टर झाले की तिथे लाल लाईट लागतो। यानंतर कंट्रोल युनिट या मशीनचं काम सुरू होतं। हे मशीन तिथल्या पोलिंग बूथच्या पोलिंग अधिकाऱ्यांकडे असते। हे कंट्रोल युनिट बॅलेट युनिटशी एका वायरने जोडलेले असते। या कंट्रोल युनिटवर तुमचं मत सेव्ह होत असतं आणि कंट्रोल युनिटने परवानगी दिल्याशिवाय तुम्ही बॅलेट युनिटवर मतदान करू शकत नाही। ईव्हीएमच्या तिसऱ्या भागाची म्हणजे व्हीव्हीपॅटचे काम आता सुरू होतं। व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रेल। हे मशीन मतदाराला त्याचे मत बरोबर ज्याला हवे त्याच उमेदवाराला गेलं की नाही हे चेक करण्याची संधी देतं। तुम्ही बॅलेट युनिटचे बटण दाबल्यानंतर या मशीनमधून एक पावती निघते। त्या पावतीवरती तुम्ही ज्याला मत दिलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्याचं चिन्ह हे आपल्याला बघण्याची संधी प्राप्त होते। त्यानंतर ह्याच पावत्यांचा उपयोग मतांची पडताळणी करण्यासाठी केला जातो। मतदान सुरू होण्यापूर्वी या तिन्ही मशीनचे डेमो प्रत्येक पार्टीच्या एजंटला दाखवला जातो, तसेच त्यांची स्वाक्षरीही घेतली जाते। त्यानंतरच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊयात की ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं। ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक बिघाड होऊ नये, तसेच ईव्हीएम हॅक होऊ नये यासाठी ईव्हीएम मध्ये उच्च स्तराच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो। सर्वप्रथम ईव्हीएम हे एक स्वतंत्र मशीन असते, त्यामुळे ईव्हीएमच्या तिन्ही युनिटला बाहेरील कुठल्याच मशीनला जोडता येत नाही किंवा या तिन्ही मशीनला बाहेरून वायरलेस पद्धतीने कंट्रोलही करता येऊ शकत नाही। त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचे वायफाय इंटरनेट किंवा फ्रिक्वेन्सी रिसीव्हर नसते। आपल्या सर्वांच्या फोनमध्ये आपला डेटा सेव्ह करण्यासाठी मायक्रो प्रोसेसिंग चिप असते। त्याचप्रमाणे ईव्हीएम मध्ये पण मतदानाचा डेटा सेव्ह होण्यासाठी एक मायक्रो प्रोसेसिंग चिप असते। ही चिप हॅक होऊ नये म्हणून ईव्हीएम मध्ये एक स्वतंत्र सिस्टीम देखील डेव्हलप केलेली असते। त्या सिस्टीमला अनऑथराइज्ड एक्सेस डिटेन्शन मॉडेल असे म्हणतात। जर या चिपमध्ये काही छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला तर ईव्हीएम त्या क्षणी बंद पडते किंवा डिसेबल होते। यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॅलेट युनिटवर केलेले मतदान हे कंट्रोल युनिटवरती सेव्ह होते। बॅलेट युनिटमधून कंट्रोल युनिटमध्ये कोड जाताना तो कोड कोणालाही दिसू नये याची देखील यंत्रणा ह्या ईव्हीएम मशीनमध्ये फिक्स केलेली असते। त्याचप्रमाणे ह्या मशीनमध्ये रिअल टाइम क्लॉक असते। त्यामध्ये मतदानाची वेळ आणि तारखेची देखील नोंद होत असते। त्यामुळे जर कोणी मतदानाच्या आधी किंवा मतदानाच्या वेळेनंतर मतदान करण्याचा प्रयत्न केला तर ह्या यंत्रणेमुळे ते अशक्य होते। बऱ्याच वेळा हा देखील आरोप लावला जातो की एकच माणूस अनेक वेळेला मतदान करतोय। हे करणं देखील अशक्य आहे, कारण प्रत्येक पार्टीच्या एजंटकडे पोलिंग बूथवरील मतदारांच्या नावाची लिस्ट असते आणि कोणी मतदान केलं ह्या नावांची हे एजंट लोक नोंद देखील ठेवत असतात। त्यामुळे जर कोणी दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा तो प्रयत्न अयशस्वी होतो। काही लोक असेही आरोप लावतात
की मतदानाची वेळ संपल्यानंतर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून मतांची संख्या वाढवली जाते। तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की हे करणं देखील या मशीनच्या बाबतीमध्ये अशक्य आहे। कारण जेव्हा मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्वांसमोर मशीन सील केलं जातं, त्यानंतर एक युनिक नंबर असलेली पावती पोलिंग अधिकारी प्रत्येक पार्टीच्या एजंटला हा देतो आणि एक पावती स्वतःकडे ठेवतो। त्यामुळे जोपर्यंत हे दोन्ही पार्टींचे कोड एकत्र येत नाहीत तोपर्यंत ईव्हीएम मशीन उघडली जाऊ शकत नाही आणि यात कोणतेही बदल करताही येत नाहीत। मशीन सील झाल्यानंतर ह्या मशीनला एकदम कडक सुरक्षेमध्ये ठेवले जाते। त्याला स्ट्रॉंग रूम म्हणतात। या स्ट्रॉंग रूममध्ये सतत सीसीटीव्हीचे सर्वेक्षण 24 तास सुरू असते। आता ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी सर्व अधिकारी आणि सर्व पक्षांचे एजंट एकत्र येतात आणि मग ती खोली उघडली जाते आणि या सर्वांसमोर प्रत्येक मशीनचे सील चेक केले जाते। तेथील सर्वांनी मशीन उघडायला अनुमती दिल्यानंतरच मशीन उघडलं जातं। मशीनसोबत काही छेडछाड झालेली नाही याची खात्री करण्यासाठी तेथील सर्व पार्टीच्या एजंट आणि तेथील सर्व अधिकारी हे आपापली सही त्याच्यावरती करतात आणि सर्वजण मशीन उघडायला अनुमती दिल्यानंतरच मशीन उघडलं जातं। प्रिसाइडिंग ऑफिसर रिझल्टचे बटन दाबून रिझल्ट दाखवतात आणि या रिझल्टचे व्हेरिफिकेशन व्हीव्हीपॅटवरती केले जाते। उदाहरणार्थ एका पार्टीला 1100 मते मिळाली आहेत आणि दुसऱ्या पार्टीला 900 मते मिळाली आहेत, तर हे दोन्ही आकडे व्हीव्हीपॅटवरती हे सेम असले पाहिजेत, जुळले गेले पाहिजेत। म्हणजे तेथे देखील एक त्याच पार्टीला 1100 मतं आणि दुसऱ्या पार्टीला 900 मतं हे दाखवली गेली पाहिजेत। हे जुळलं तर मग अंतिम निकाल दिला जातो। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते स्वतःच्या पराभवाचे खापर नेहमीच ईव्हीएम मशीनवरती फोडतात। जिथे जिथे त्यांची पार्टी ही हरते तेथे ते ईव्हीएमच्या नावाने गोंधळ गायला सुरुवात करतात। परंतु ज्या राज्यातून किंवा ज्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या मतदारसंघामधून ते निवडून येतात त्या ठिकाणी मात्र ते ईव्हीएम मशीनवरती आरोप अजिबात करत नाहीत। या सर्व बाबी लक्षात घेता आपण या निर्णयावरती येऊ शकतो की ईव्हीएम हॅक करणं शक्य नाही, ते अशक्य आहे। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील। धन्यवाद।